नमस्कार सर्वांना. आणि परत एकदा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. आता आज आपण आपला नवीन विषय घेणार आहे आपल्या शोध स्वतःच्या या कार्यक्रमामध्ये. आणि तो विषय आहे सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात म्हणजे हा जगात, ह्या पृथ्वी तलावर आपण आलो आहोत. तर त्याचं सुरुवातच आपल्याला ह्या भावनेपासून करायला पाहिजे की आपल्याला निवडल्या गेलेलं आहे. आपल्याला एक प्रकारची संधी दिलेली आहे स्वतःला ओळखण्याची, की ओळखा बघू कोण आहात तुम्ही. तर तिथूनच सुरुवात होते आपल्या जीवनाची. आणि तो सगळ्यात मेन विषय आहे कृतज्ञता, म्हणजे ग्रॅटिट्यूड. तर कृतज्ञता म्हणजे काय आणि काय त्याचा अर्थ होतो. आता आपण जसं हे सांगतो की बरेच कृतज्ञता म्हणजे आपण म्हणतो की थँक्यू थँक्यू. नाही, थँक्यूच्या खूप पलीकडे आहे. कृतज्ञतेचा हा प्रवास म्हणजे आपल्या आत्मा, म्हणजे आपलं एनर्जी, आपली एनर्जी जी प्राणशक्ती आहे त्याची आनंदाची यात्रा. म्हणजे यात्रा म्हणजे नुसती यात्रा नाही, प्रवास नाही, तर आनंदाची यात्रा. तर आपल्या एनर्जीला सर्वोत्तम आनंद मिळतो, तर तो म्हणजे कृतज्ञतेने. आणि हा एक आंतरिक प्रवास आहे, हा बाहेरून आनंद नाही. म्हणजे वस्तू आहे, असं आहे, ते आहे, चांगले नातेवाईक आहेत, मला असं आहे, तसं आहे, कपडे आहे, दागिने, ह्याच्याने नाही, ह्याच्याने नाही होत. तो आंतरिक प्रवास आहे. म्हणजे आतून जेव्हा तुम्हाला शांत आणि असं भरभरलेलं वाटतं, खूप असा म्हणजे आनंद, तर तो म्हणजे खरा आंतरिक प्रवास असतो. आणि तो मिळतो कृतज्ञतेने. आणि ही कृतज्ञता खरंच आपल्या जीवनामध्ये जादू करते. याचं आम्ही एक स्पेशल रॉन्डा बर्नचं पुस्तकही वाचन करतोय. तोही कोर्स आहे, मी तोही कोर्स तुम्हाला देईलच सगळ्यांना. बिलकुल तो ऐका. म्हणजे जरी रेकॉर्डेड आहे तरी सुद्धा त्याचं ऐका. पुस्तक घ्या, त्याचं तर जनरल म्हणजे अभ्यास करा चांगला. पण त्याच्याही परे हा थोडासा आणखी डीप मध्ये, 4च दिवसात आहे, पण खूप डीप मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. आणि एवढे जरी केलं ना तरी तुमचं जीवन पलटतं. तर याच्यामध्ये, ह्या प्रवासामध्ये, ह्या आंतरिक प्रवासामध्ये आपण आपल्या जीवनातील प्रत्येक अनुभवाकडे, प्रत्येक अनुभव सुखाचा असो की कशाचाही असो, पण प्रत्येक अनुभवाकडे आभार म्हणजे कृतज्ञता आणि स्वीकृती म्हणजे स्वीकारण्याच्या कृतीने बघायला शिकणार आहोत. जेही काही मिळालं, तुम्हाला आवडलं, नाही आवडलं, खूप आवडलं, नकोसं झालं, जे काही, पण त्याला तुम्हाला आभार देऊनच पास करायचंय. त्याला स्वीकृती करूनच त्याला पास करायचंय. त्याच्याशिवाय तुमची सुटका नाही होणार. आणि हे जर तुम्हाला समजलं ना, आहा, काय सुंदर जीवन होईल. कोणी तुमचं किती अपमान करो, तुम्हाला भाव देव नाही तर नको देव, तुमचं ऐको नाही तर नको ऐको, वेगळ्या जीवनामध्ये राहणार. म्हणजे कृतज्ञता ही आपल्याला तक्रार तक्रारीकडून म्हणजे शांततेकडे घेऊन जाते. असंतोष असंतोषाकडून आनंदाकडे घेऊन जाते. अहंकाराकडून प्रेमाकडे घेऊन जाते. अहंकार पण हा निगेटिव्हिटी आहे. तर हा फक्त प्रवास आपल्या मनाचा नाही, किंवा आपल्या म्हणजे विचाराचा नाही, किंवा आपल्या बुद्धीचा नाही, तर हा आपल्या अंतरंगातला म्हणजे आत्म्याच्या गाभ्यापर्यंत पोहोचणारा हा क्षण असतो, जेव्हा आपण कृतज्ञता करतो. म्हणजे तो आत्म्याचा गाभ्यापर्यंत पोहोचणारा प्रवास असतो, जिथे आपण जाणतो की प्रत्येक क्षणात, प्रत्येक नात्यात, प्रत्येक श्वासामध्ये काहीतरी देणं आहे. म्हणजे आपल्याला मिळतं आहे प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक क्षणात, प्रत्येक नात्यामध्ये. इव्हन शत्रूमध्ये सुद्धा तुम्ही म्हणाल, शत्रूचं नातं आहे, ते सुद्धा तुम्हाला काहीतरी देतो आहे. प्रत्येक तुमच्या श्वासामध्ये तुम्हाला काहीतरी मिळत आहे की तुम्ही जिवंत आहात. त्यासाठी आपण आभारी राहतो का, आपल्याला ते डीप मध्ये बघायचंय. म्हणजे थोडक्यात म्हणजे हा प्रवास आपल्या आत्म्याला म्हणजे आपल्या एनर्जीला त्या आनंदाच्या क्षणाक्षणामध्ये विलीन करायचा आहे. क्षणाक्षणामध्ये विलीन करायचंय. म्हणजे हा कृतज्ञतेच्या प्रकाशामध्ये स्वतःला आणि पूर्ण जगाला
अनुभवायचा आणि त्यांना प्रकाश द्यायचा. जसं मी प्रकाशात राहिले, तसं माझ्यासारख्या इतरांनी पण प्रकाशात यावं, याचा मी प्रयत्न करत राहायचा आणि तो अनुभव अनुभवायचा असतो. आनंदेचा, शांततेचा. तर इतकं सुंदर हा एक कृतज्ञता आहे. तर खूप डिफरंट म्हणजे वेने आज बघा तुम्ही, डायरेक्शनने बघा. ठीक आहे. तर पहिला एक त्याचा मी सांगते की कृतज्ञतेचा अर्थ काय होतो खरा. तर कृतज्ञतेचा अर्थ आणि याची ही ऊर्जा म्हणजे ही एनर्जी आहे काय म्हणजे. आपण म्हणतो एनर्जी एनर्जी म्हणजे आहे काय. तर हा खरंच अतिशय सुंदर हा प्रवास आहे. आज आपण सुरू करतो आहे कृतज्ञतेचा प्रवास. कृतज्ञता म्हणजे फक्त धन्यवाद नाहीये, तर हा एक जिवंतपणाचा भावना आहे. तुम्ही जिवंत आहात. जिवंत माणूस कृतज्ञता करू शकतो, मेलेला माणूस नाही. जो आत्ताच्या क्षणामध्ये आहे तोच कृतज्ञता. आणि आत्ताचा क्षण म्हणजे प्रेझेंट, त्याला नावच आपण प्रेझेंट दिलेलं आहे. निसर्गाकडून सगळ्यात मोठं दिलेलं गिफ्ट मिळालेलं आहे आपल्याला, प्रेझेंट मिळालेलं आहे. आणि कृतज्ञता ही आत्ताच्याच भावनामध्ये असते, प्रेझेंटमध्येच असते, ही ना पास्टमध्ये ना फ्युचरमध्ये. तर कृतज्ञता म्हणजे फक्त धन्यवाद भाव नाही, तर ती एक जिवंत भावना आहे. आणि जी आपल्या हृदयाला उघडते. म्हणजे हृदयामध्ये काय असतं, प्रेम, क्षमा, कॉन्ट्रीब्युशन, हे सगळं कशाने येतं, कृतज्ञतेच्या भावनाने. म्हणजे कृतज्ञता हा दरवाजा आहे आपल्या हार्ट चक्राचा. आणि हार्ट चक्र तुमचं ओपन असेल तर हा म्हणजे एक विद्युत, म्हणजे इथे आपण आज्ञाचक्र याला विद्युत म्हणतो आपण, म्हणजे इलेक्ट्रिक. आणि मॅग्नेटिक म्हणजे चिपकतो. आणि इलेक्ट्रिक म्हणजे शॉक देतो किंवा प्रकाश देतो. आपण म्हणतो ना, हो आत्ता माझे दिमाग की बत्ती खुल गई आहे ना, इथे अरे प्रकाश पडला, प्रकाश पडला, आणि इथे हात लावतो आपण आज्ञाचक्राला. आणि अरे तो मला इतका आवडतो, तो मला इतक्या जवळ आहे. म्हणजे बघा आपले हात, आपला हात असं म्हणजे जवळ म्हटल्याबरोबर आपण असं दाबतो स्वतःला, की माझ्या अगदी जवळचा आहे तो. आणि अगदी असं होतं. आणि शॉक म्हटल्याबरोबर डोळे बंद मोठे होतात. अरे दिमाग की बत्ती खुल गई. हे यार मला ते शॉक बसला की असं कसं माणसं करू शकतात. आणि आपले इथे आज्ञाचक्र ओपन होतो. तर हा आहे विद्युत आणि हा आहे मॅग्नेट. म्हणून विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणतो ना, विद्युत चुंबकीय क्षेत्र जिथे असलं तिथे जसं हिने सुहासिनी म्हटलं की लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय, तर विद्युत चुंबकीय. म्हणजे तुम्ही विचारांनी, म्हणजे जाणून बुजून जे विचार करता त्याला तुम्ही प्रेमाने अट्रॅक्ट करणं, म्हणजे चुंबक, म्हणजे सेम एनर्जी फ्रिक्वेन्सी तुम्हाला जेव्हा चुंबकीय होतं, एकत्र येतात, तेव्हा ती तुमची लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणा किंवा तुमचं जे मॅनिफेस्टेशन असतं ते होतं. किंवा रेकी. रेकी म्हणजे तोच प्रकार आहे, फक्त आज जपानी शब्द आहे. आपण त्याला इंग्लिशमध्ये आपल्या ह्याच्यामध्ये प्राणशक्ती म्हणतो. आपल्या मराठीमध्ये, हिंदीमध्ये भगवान बुद्धांनी चैतन्य म्हटलं. चैतन्य म्हणजे जिवंतपणा. तर ह्या सगळ्या गोष्टी, शब्द वेगळे वेगळे पण अर्थ एकच आहे. तर ह्या गोष्टी आपल्या हृदयाला उघडतं आणि इथूनच आपल्या जीवनामध्ये प्रकाश आणतो. किंवा आणि जिथे प्रकाश येतो किंवा जिथे नातं निर्माण होतं तिथे प्रेम येतं. प्रेम ओतल्या जातं, प्रेम ओतल्या जातं. प्रेम म्हणजे धारा आहे. जसं विद्युत म्हटलं की प्रकाश आहे, प्रेम म्हणजे ही धारा असते. म्हणून टॅरोमध्ये कप्स म्हणजे इमोशन्स, आणि इमोशन्स कप्समध्ये नेहमी आपण पाणी किंवा लिक्विड ठेवतो. तर लिक्विड म्हणजे धारेने वाहतं, धारा असते तिथे, तिथे प्रेम. तर या 4 दिवसाचा आपण घेणार आहोत 16 तारखेपर्यंत. तर ह्या 4 दिवसाच्या प्रवासामध्ये आपण काय जाणणार आहे, तर कृतज्ञता म्हणजे काय होतं, ती आपल्यामध्ये जागृत करायची आणि ती कसं आपलं जीवन, कसं आपलं रूपांतरित म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन होतं आपल्या जीवनामध्ये, ते आपण शिकणार आहोत टोटल. तर आज आता म्हणजे पहिलं म्हणजे की कृतज्ञतेचा अर्थ काय आणि ऊर्जा म्हणजे काय असतं याची. कृतज्ञता म्हणजे सिंपल सांगणं, प्रत्येक क्षणाला हो म्हणणं. प्रत्येक क्षणाला हो म्हणणं म्हणजे एक्सेप्टन्स, स्वीकार. मग ते तुम्हाला आवडो किंवा न आवडो, तुमच्या मनासारखं हो की मनाविरुद्ध हो, तुम्हाला पटो किंवा न पटो, पहिले स्वीकारून तर घ्या की हो, हे असं आहे. जसं तुम्ही खूप चांगली गोष्ट, आता आपल्या मुलांच्या बाबतीत आपण खूप जे काही सांगतो, आपण आई वडिलांच्या शिवाय आपल्या मुलांचं कोणीच जास्त जास्त चांगलं नाही विचार करू शकत.
इव्हन दुसरे पण आई वडील असतील तरी पण ते त्यांच्या मुलाच्या दृष्टीने चांगला विचार करतील. आपल्या मुलांसाठी आपणच करू शकतो हे आपल्याला माहिती आहे, मुलांनाही माहिती आहे. पण तरी पण बरेचदा मुलं आपलं ऐकतच नाही, किंवा ते त्यांना त्यांचं करावं लागतं, किंवा जे काही असेल ते. तर ह्या गोष्टीसाठी पहिला म्हणजे स्वीकार की हो, कारण नेचरचा गुणच हा इंडिव्हिज्युअल आहे. तुम्ही जन्मताना एकटेच येता. इवन जुळे मुलं, एका नाडीचे मुलं असतील तरी सुद्धा त्यांचे विचार वेगळे असतात. ज्योतिषशास्त्रामध्ये एका वेळेवर येतात, काय म्हणतात ते सगळं, मंगळ बिंगळ सगळं सगळं राशीवर येतात. पण तरी सुद्धा त्यांचं भविष्य वेगळं असते, किंवा त्यांचा स्वभाव वेगळा असतो, त्यांचं घडणं वेगळं असते. हे इतकं म्हणजे इतकं हे आहे. त्यामुळे हे आपल्याला जितक्या लवकर हे समजलं ना, तितक्या लवकर समजून घ्यावं की प्रत्येक क्षणाला हो म्हणणं म्हणजे मला स्वीकार आहे. कधी कधी म्हणजे कधी कधी म्हणजे, तर मला एक विचार तुम्ही स्वतःशीच करा, की आपण असं कधी थांबून त्या गोष्टीसाठी मनापासून आभार मानले का? खूप कमी. आणि आभार मानणं म्हणजे आपल्याला कोणी काहीतरी दिलं तर थँक्यू, किंवा कोणी आपल्याला मार्ग दिला तरी थँक्यू, एखादं कोणी काम केलं तर थँक्यू बोलतो आपण, है ना? पण तसं नाहीये. किंवा सॉरी पण बोलतो. तर इव्हन कोणी जायचं असेल तर सॉरी, म्हणजे मला मार्ग द्या असंही नाही म्हणत, सॉरी, आणि मग असं. तर तसं ते नाहीये ऍक्च्युली अर्थ. ते एटिकेट्स झाले, मॅनर्स एटिकेट्स म्हणतो आपण. पण हे मॅनर्स एटिकेट्स नाही आहे, ह्या अनुभूती आहेत. म्हणजे आतून असं रोमांच आलं पाहिजे, अंगावर काटे आले पाहिजे, डोळ्यात अश्रू आले पाहिजे, तेव्हा ते धन्यवाद किंवा आभार मानण्याचं. तर आपल्याला अगदी छोट्या छोट्याशा गोष्टीसाठी सुद्धा कधीतरी अशी सुरुवात करा, अगदी की ज्याला आपण निग्लेजिबल करतो, किंवा कधी असं वाटलंच नाही की ह्या गोष्टीसाठी आपण धन्यवाद करू शकतो, किंवा ही गोष्ट आपल्यासाठी मोठी आहे काहीतरीच. पण बघा, वागून बघा. तर जसं एक्झाम्पल मी सांगते, की सकाळी उठल्याबरोबर पहिला धन्यवाद तर, मी आज जिवंत आहे. अरे वा, खूप सुंदर झोप लागली. आपल्या बाजूला आपले लोक असतील तर रे वा, अजून तेही जिवंत आहेत. सगळेजण आपल्या सोबत आहोत, आपण एकत्र आहोत, है ना? आपलं छोटं बाळ असेल तर तेही आपल्या सोबत आहे, चांगलं आहे. किंवा आज आपल्याला पांघरूण मिळालेलं आहे छानपैकी. पंखा चालू असेल तर वाव, पंखा चालू आहे, लाईन गेली नाही रात्रभर. इथे छोटे, आपलं लक्षच नाहीये त्याच्याकडे. इतकं कॅज्युअल केलेलं आहे घ्या. आहे ना, तर काय झालं, इतक्या वर्षाचं तर आहे. लहानपणापासून होता बेड नाही येत, बेडसाठी कोणी थँक्यू म्हणते का? लहानपणापासून आम्ही बेडवरच झोपलोय. आम्ही कधीच काही अरे, रस्त्यावर यायला काही वेळ लागत नाही बरं. हे माझ्या डोळ्यासमोरचं उदाहरण आहे. माझ्या माहेरचं अंबाझरीला, आम्ही जिथे माझं लहानपण गेलं, माझं जे सगळं खेळणं उठणं बसणं, त्या अंबाझरीचं घर बुडलं, तलावाच्या काठाशी आहे अगदी. आणि नागपुरामध्ये हाय क्वालिटी हे आहे ती कॉलनी. आज तिथलं भाव म्हणजे हाय सगळ्यात जास्त नागपुरातलं. आणि अशा ठिकाणी घरं डुबले अंबाझरीचे, तलावाने म्हणजे पाणी एवढे लोकांच्या धास्ती आली की जरा पाऊस पडला की सगळे दडदड दडदड उठूनच जातात. पण आता ते सिस्टीम म्हणजे सुधरवली, तेव्हा काहीतरी झालं होतं ओव्हरफ्लो. पूर्ण एक फ्लोअर डुबलं होतं. जे हातात आहे ते घेऊन पळावं लागलं. कुठे सोनं, कुठे पैसे ठेवले आणि कुठं काय. हातात मोबाईल सापडला तरी पुरे, आणि पळालीत लोक उघड्या, म्हणजे ओलं चिंब कपड्यांनी. इतकी भयानक सिच्युएशन, इतकं घाण पाणी, नाल्यातलं पाणी होतं ते. हे तलावातलंही असं नाही, की कुठलं सारा कचरा तिथे. कोणत्या सिच्युएशन मध्ये कोणतं काय कुठे येईल काहीच नाही सांगता येत. म्हणून हर एक क्षण, क्षण क्षण धन्यवाद, की भगवंत आज तुम्हाला उठवलंस, आज आणखी एक दिवस दिलास. सकाळचा चहा पितो आपण, तर काय रोजच पितो, त्याच्यात काय एखाद्या वेळेस दूध नसले तर आणतो, नाही तर बिना दुधाचं बिना साखरेचं काय फरक पडतो. पण त्याला चहा नाही आहे का? हो, कोणीतरी तुम्हाला चहा आणून दिलं, तुम्ही करता आहात. किती लोकांना मिळत नाही, किती लोक रस्त्यावर झोपतात, तर एक चहा पिण्याचे सुद्धा पैसे राहत नाही. बरं, पक्ष्यांचा किलबिलाट आपल्याला ऐकायला येतो. तिथं किती उलट आपण कधी कधी पक्षी आले तर घाण करतात म्हणून आपण त्यांना हाकलतोय करतो, पण बघा कधी त्यांच्याकडे, पक्ष्यांकडे, की ते काय आपल्याला शिकवतात आहे. ते क्षणाक्षणात जगतात. आईचा हसरा चेहरा, किंवा आपल्या घरातल्या बाळाचा हसरा चेहरा, वडिलांचा हसरा चेहरा बघा तर, त्यांच्या चेहऱ्यावरचा हसू, किंवा त्या चेहरा,
आणि आपल्याला लहानाचं मोठं करण्यामध्ये आज आपण त्या वयात आलो, तर आज आपण आपल्या आई समजू शकतो. आणखी जसं आपलं वय वाढेल ना, 50शी आली, 60 आली, तेव्हा आपल्याला त्या आई-वडिलांचं समजतं. आज माझं म्हणजे 58 वय. पण मला आज माझ्या आईची आठवण येते, की ती त्या वयात होती तर कसं करत होती यार. ती आली की अशी म्हणजे आम्ही गेलो की अशी गलावरून हात फिरवायची, अशी करायची. तर मला तर थोडं समजायला लागलं होतं. मला आवडायचा स्पर्श तो. पण माझी शुभी श्रद्धा तेव्हा लहान होत्या. "काय गं माई अशी हात लावते? काय गं माई अशी हात लावते?" पण आज मला समजतं, की त्या केसांवर हात फिरवणं, गालावर हात फिरवणं म्हणजे काय त्यांना त्या स्पर्शाने त्यांना काय समजत होतं, काय वाटत असेल. आणि आज तो स्पर्श घ्यायला आम्ही म्हणजे तडपतोय. है ना, तरसतो. तो आठवलं की आजही असं रोमांचित येते, डोळ्यात पाणी येतं. तर हे बघा, की आज आपल्याला हे भेटतंय याचे आभार माना. एखाद्या मित्राचे, मैत्रिणींचे हसणं किंवा ती तुम्हाला हे करते किंवा आपण त्यांना अप्रिशिएट करायचंय, धन्यवाद म्हणून. अप्रिशिएशन हे म्हणजे हार्ट चक्रचं ओपन करणं. हे म्हणतो ना कॉन्ट्रिब्युशन, क्षमा मागणं, स्वीकारणं, हे हार्ट चक्राचं आणि ज्यांचं हार्ट चक्र ओपन झालं ना, सगळं म्हणजे तुम्ही निसर्गाशी एकरूप झाले. निसर्ग म्हणजे आपला हार्ट चक्र आहे. कारण निसर्गाने खरे रूप हेच आहे आपलं. आणि जे आपण रजिस्ट करतो, ते म्हणजे आपण केलेलं आहे. आपल्या शरीराने, आपल्या विचारांनी आपण केलं. रजिस्ट म्हणजे निगेटिव्हिटी टाकली. हे असं होतं का? असं तसं होतं. असं झालं असतं तर तसं वगैरे, वगैरे जे आपण म्हणतो. मला विश्वास नाहीये. पण काही गोष्टी ह्या आहेत. हां, याच्या काही गोष्टी तंत्र-मंत्र केलं लोकांनी. अंधश्रद्धा केली, जादूटोणा केला. हे सगळं म्हणजे हे खोटारडेपणा केला आणि हे ॲक्चुअली हे एनर्जीला ब्लॉक करतात आहे. आणि ते त्याचं पाप त्यांना बसतंच. हे इथेच करा, इथेच भरा असतं ते सगळं. त्यामुळे आपण हे अशा पद्धतीने कधीच करू नये. तर ह्या छोट्या-छोट्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये किती प्रकाश आणतात आणि किती आनंद तुम्हाला मिळेल, तुम्ही विचार नाही करू शकणार. याची सवय करायची आहे. तर कृतज्ञता आपल्याला आणखी काय शिकवते? कृतज्ञता आपल्याला हे शिकवते, की जे तुमच्या लाईफमध्ये आहे, जेही तुमच्या लाईफमध्ये आहे, ते पुरेसं आहे. तुम्हाला जे लागतं तेच मिळालेलं आहे. त्यामुळे तुम्ही कधीच कंप्लेंट करू नका, की मला हे नाही मिळालं, मला तसं नाही मिळालं. मी देवाची इतकी आराधना केली, मी इतकं देवाला ह्या इथे देवाला दिलं, मी खूप लोकांचं करते, मी खूप लोकांना दान देते, पण मला माझी ते काहीच इच्छा पूर्ण होत नाही. माझी रेकी काम करत नाही. असं पण बोलतात. नाही, नाही मॅडम तुम्हीच रेकी द्या. तुमची रेकी खूप काम करेल. अरे सख्खा तुमचा मुलगा आहे. तुमचं प्रेम जास्त आहे माझ्यापेक्षा. मी तर करतेच. पण तुमचं प्रेम जास्त आहे. तर तुमची रेकी जास्त करेल. कारण तुमच्यामध्ये ते प्रेम जास्त राहील माझ्यापेक्षा. हे मी समजावून समजावून सांगत असते. त्या गोष्टीला म्हणजे आपल्याला समजून घ्यायचंय. ठीक आहे. तर आपण केव्हा कृतज्ञ असतो? तर जेव्हा तक्रारी नसतात आपल्याकडे. आणि ज्या वेळेस तुमच्या मनामध्ये तक्रार आली, समजा की तुम्ही कृतज्ञतेकडून तोंड फिरवलं आणि जसं तुम्ही कृतज्ञतेकडून तोंड फिरवलं, तुम्ही तुमच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस आणले. म्हणजे मला नाही पाहिजे जा. असं तुम्ही निसर्गाला बोलले. तर तो म्हणतो ठीक आहे. निसर्गाला एवढं समजतं की ठीक आहे, ओके. आपल्याला म्हणून हे करायचं आहे. तर म्हणून तक्रार करण्यापेक्षा प्रेमाकडे वळा. प्रेमाकडे वळा म्हणजे गुलाम बना असं नाही म्हणत आहे मी. की हो, हो. तू जे बोलतो ते खरं. तू जे बोलतो ते खरं. हे नाहीये. थोडासा मध्यमार्ग, की ठीक आहे, हा असा बोलतोय, आता मी हे स्वीकारते. त्याला आपण समोरच्याला समजवण्याचा प्रयत्न करू. समजला तर ठीक आहे, नाही तर वेळ द्यायचं. वेळ द्यायचं म्हणजे कारण त्याला त्याच्या दृष्टीमध्ये तेच पडतं आहे. आणि इथे आपल्याला निसर्ग काय शिकवतोय? प्रत्येकांना वेगळी-वेगळी दृष्टी दिली आहे त्या भगवंताने. त्यामुळे त्याच्या दृष्टीत तेवढंच दिसेल. त्यामुळे आपल्याला ती गोष्ट स्वीकारणं खूप महत्वाचं आहे. आपलं लक्ष कमतरतेवरून संपन्नतेकडे वळलं पाहिजे, वळतं. जेव्हा आपण कृतज्ञता केलं, की आपल्याकडे काय आहे, हे जेव्हा पाहिलं तेव्हा इतकं भरपूर दिसतं. अरे, अनस्टेबल आहे का? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हां. तर जेव्हा आपण कृतज्ञतेकडे जातो ना, तेव्हा आपल्याला कमतरता नाही दिसत. कधीच नाही. जे आहे त्याचं भाव दिसायला लागतं आणि समजायला लागते, की बापरे! किती लोकांना एवढं पण नाहीये आणि मला किती मिळालं हे.
म्हणजे असं म्हणजे अचंबित होऊन आपण आपल्या लाईफकडे बघायला लागतो, की मला इतकं मिळालं, हे मिळालं, ते मिळालं, ते मिळालं. तर संपन्नता येते म्हणजे असा मोठं श्रीमंतीपणा आपल्या लाईफमध्ये आपला भाव बनतात. आपण विश्वाला सांगतो, की माझ्याकडे आधीच खूप काही आहे. विश्व म्हणजे नेचर. माझ्याकडे खूप काही आहे आणि असं आश्चर्याने सांगत असतो, की बापरे! हे पण आहे माझ्याकडे, हे पण आहे माझ्याकडे. बापरे! मी असं पण करू शकते, मी असं पण करू शकते, मी हे करू शकते. तेव्हा आपल्याला म्हणजे समजतं, की भगवंताने मला किती ऑलरेडी दिलंय आणि ही गोष्ट आपण मागितली पण नसते किंवा इच्छा पण नाही केली असते किंवा कधी आपलं लक्ष पण नाही त्या गोष्टीकडे, की हे मला पाहिजे होतं म्हणून किंवा हे माझ्यासाठी गरजेची होती ही गोष्ट म्हणून. हे माहितीही नसतं आणि ते ऑलरेडी आपल्याकडे मिळालेलं आहे. पण ह्या गोष्टीकडे जेव्हा आपण लक्ष दिलं आणि जेव्हा धन्यवाद भावनेमध्ये असतो ना, तेव्हा तो नेचर येतो अक्षरशः म्हणजे त्याला उतार मिळते आणि तो आणखी येऊ दे. ओके, अरे तुलाही पाहिजे का? अच्छा, तुझ्याकडे संपन्नता आहे का? ओ, संपन्नता. आणि तो एकरूप होऊन जातो आपल्यासोबत. म्हणजे तुम्हाला न मागता सगळं मिळतं. फक्त धन्यवाद, कृतज्ञता. मग तो तुमचा शत्रू असेल तरी आहे आता पुढचं मी सांगते अजून तुम्हाला वाटल्यास. तर खरंच ही ऊर्जा अशी आहे ना, की जी आपल्या लाईफमध्ये चमत्कार घडवते. करून बघा फक्त तुम्ही. जिथे कृतज्ञता असते तिथे कृपा आपोआप होते. कृपा कर देवा माझ्यावर, कृपा कर, कृपा कर. भीक नाही मागायची आपल्याला. आपल्याला आपली ऊर्जा त्या लेव्हलला न्यायची आहे, मॅच करायची आहे. कृतज्ञता म्हणजे कृपा. तर तुम्ही कृतज्ञता केली तर त्याच्या कृपाचे सोबत तुम्ही मॅच होता. ह्याला म्हणतात भावनांचं मॅचिंग करणं. आपण मॅनिफेस्टेशन मध्ये हेच शिकवतात की लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये की अरे तुम्ही असं व्हिज्युअलायझेशन करा, हे लिहून ठेवा, ते लिहा, मग असं करा, तसं करा. तो सगळा नंतरचा आहे, ते आहे. म्हणजे मी त्याला एकदम रॉंग असं नाही म्हणत, ते आपल्याला नक्की उपयोगात आहे किंवा आपल्याला एक मदत होते, ती पायरी होतेच. पायरी आहे. पण एकदम नाही लास्ट पायरीमध्ये जोडू शकत ना. थोडस एक जसं म्हणतो आपण लिफ्ट लिफ्ट म्हणा, लिफ्ट असेल ही कृतज्ञता म्हणजे लिफ्ट. पायरी पण चढायची गरज नाही तुम्हाला. बस एक बटन दाबले की टिंग वरती किंवा ते एक्सलेटर हे ना, पायरी चढता चढता तुम्ही चढत आहात. तर का नाही सुंदर भावना आपल्या क्रिएट करायच्या पूर्ण. तिथे मग संशय किंवा मग असं होतं का, मग असं झालं असतं तर मग एवढे सायंटिस्ट कशाला झाले असते, हे माझे स्वतःचे वाक्य राहायचे. पण ऍक्च्युली मोठे मोठे सायंटिस्ट, मोठे मोठे डॉक्टर्स म्हणजे मोठे श्रीमंत लोक असतात ना, त्यांच्याकडे पैसा असतो, हे असतो, हे कृतज्ञतेत असतात. माहितीये, कृतज्ञतेची कृपा असते. आणि ते देण्याच्या भावनेत असतात. त्यांना माहितीये की आपण म्हणजे आपण देऊ हे पण नाही, पण माझं काम जर सोपं करायचं तर मी इतक्या लोकांना नोकरी दिली तर ते लोक माझ्याकडनं करून म्हणजे माझं काम करून देतात ना, तर मी माझ्या कामाने त्यांचं घर भरतंय ना, त्यांचं घर चालतंय. हे कृतज्ञता असते, देवाणघेवाण असतं. तर ही कधीच म्हणजे असं पैशांची अडचण किंवा असं कोणाचे पैसे अडवणं, गरीब लोकांना तर भाव करणं सोडूनच द्या. तुम्ही गेले ना 2-4 रुपये जास्त जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही होत, देऊन टाका. पण जे असं खाली भाजी विकतात किंवा दारोदारी येऊन विकतात ना, कधीच भाव नका करू. माहितीये तुम्हाला की 5 रुपयाने महाग देतोय, 10 रुपयाने महाग देतोय, बिलकुल घ्या. आणि कृतज्ञतेने करा की त्यांनी माझ्या दारापर्यंत आणून दिलं किंवा मला अडचणीमध्ये त्याला दिसले तर मला काही असो, दिसल्या तर मला कोथिंबीर मुळीचे आपण जे म्हणतो कधी कधी अडून जाते तेवढ्याशा गोष्टीने, तिथे सुद्धा कृतज्ञता करा. आणि खरंच जेव्हा कृतज्ञता जागृत होते ना, भावठाव करणं बंद होऊन जातं आपलं. कारण तिथे आपली देण्याची प्रक्रिया असते, देण्याची. आणि आपल्याला मिळेल हा भावच नाही ठेवायचा आहे. तो कृपा आपोआप बरसते. आणि हे इतकं त्याचे नजर आहे की तुम्हाला असं काय कुठे मंदिरात जाणं किंवा आकाशाकडे बघणं याच्याकडे काहीच करायची गरज नाहीये. तुम्ही झोपेतही असेल तरी कृपा होत असते तुमच्यावर. इतकं सहज आहे. फक्त आपल्याला ती एनर्जी मॅच करायची आणि ती एनर्जी मॅच होते कृतज्ञतेने. भावनिक क्रिया आता तुम्हाला करायच्या आहेत धन्यवादाचा क्षण क्षण. म्हणजे कशा, की तुम्हाला दिवसभरामध्ये ज्याही गोष्टीसाठी तुम्हाला ते वाटलं मनापासून कृतज्ञता डीप, असं कोणी म्हणते कोणी सांगते म्हणून नाही, मग ते छोट्या असो मोठ्या असो जे काय असेल ते करा. 3 तरी निदान मनात म्हणजे मला तर इतकी सवय पडली ना असं की
जेव्हा खूप दाटून येतं धन्यवाचा भाव, डोळ्यातनं अश्रू येतात मला अगदी, म्हणजे असं की भगवंता काय समज दिली यार तू मला, काय सांगतोय मला, काय शिकवतोय तू मला. बस तेवढंच आहे त्याच्यात, असं म्हणजे असं दाटून येतं डोळ्यातून अश्रू पडले, म्हणजे ते खरंच त्या लेवलला तुमची कृतज्ञता पोहोचते. तर अगदी सकाळी उठल्यापासून तर मला आईने जेवण बनवलं, तर माझी मुलं खेळलंय, की मुलांनी मला आई म्हटलं, ते सुद्धा खूप मोठी कृतज्ञता आहे. आपल्याला वाटतं की मी जन्म दिला माझ्या मुलांना. नाही बाबा, मी आई आहे, मी घडवलं माझ्या आई मुलांना. नाही बाबा, त्यांनी आपल्याला आई बनवलं, त्यांच्यामुळे मी आई झाली, त्यांची कृतज्ञता आपल्याला करायचंय. नाही तर आई बनण्यासाठी लोक कसे तरसतात आहे, काय काय नाही करत आहेत. हो ना. आपल्याला काही न करता, आणि आपल्याला वाटतं आईला त्रास होतोय बाळणपणाच्या वेळेस. पण कल्पना करा, 9 महिने ते बाळ तेवढूशे जागेमध्ये कसं राहत असेल, त्यालाही तेवढा त्रास होतो बाहेर निघायला. ह्या गोष्टीचा विचार पहा कसा करून. तर ते जरी दर्दनाद असेल प्रक्रिया, पण ते दोघांसाठी पण असते, त्याचंही जीवन धोक्यात असतं, आईचे जीवन धोक्यात असतं, दोघेही असतात. पण आजपर्यंत आपण आईलाच जास्त महत्व दिलेलं आहे त्याच्यामध्ये. पण आज आईच्या भूमिकेतून आपल्या बाळाला बघायचंय. तर उलट आपल्याला ती कृपा घ्यायची आहे, की आपल्याकडून जे काय होते आपल्या मुलांसाठी, जे काय आपण शिकवण करतोय, त्यांना शिकवतो आहे, किंवा त्यांना जे काही त्यांच्यासाठी करतोय, तर ऍक्च्युली ते आपण त्यांची कृपा, म्हणजे त्यांना कृतज्ञतेच्या भावाने आपण त्यांना देतो आहे, आणि ती कृपा मग आपल्याला मिळते. इतकी जबरदस्त असते. आज आम्ही शॉपिंगला गेलो होतो बाहेर. तर श्रद्धासाठी ड्रेस घ्यायचा होता, लग्नाचीच तयारी होती सगळी, तर आणि मी माझ्यासाठी साडी घेतली. तर एक बेल्ट लावलेली मी, चप्पल घातली, अशी सँडल टाईप असतात, तर मला चालायला, पायी चालायला वगैरे सोपं जातं, छान वाटतं. पण ते एकच आहे की प्रत्येक वेळेस वागताना मला असं लावावं लागतं, खाली वाकून किंवा बसून घालावं लागतं. मी खरंच सांगते, श्रद्धा प्रत्येक ठिकाणी आली की पटकन खाली बसायची, मला घालून द्यायची मला. ह्या वयामध्ये कोणती मुलगी आहे आपल्या आईला भर बाजारामध्ये कुठेही कोणत्याही दुकानासमोर, अगं राहू दे, अगं मी लावते ग, मम्मा तू उभी राहा मी लावून देते. ती आली. किती किती यार कृतज्ञता, म्हणजे काय माझ्या मनामध्ये, म्हणजे काय म्हणावं. आणि प्रत्येक ठिकाणी गाडी आली की पटकन हात पकडेल, पटकन, अगं मी नाही ऐकत ग, मी चालते ग, मला दिसते ग. पण तरी पण ती भावना किती, म्हणजे है ना. हे आपण विसरून जातो, किंवा ह्याच्याकडे आपलं लक्षच राहत नाही, आपल्याला वाटतं हे कर्तव्य आहे त्यांचं. नाही, ती कृपा आहे आपल्यावर, हे लक्ष ठेवायचं आपल्याला. आणि ह्या गोष्टी मिळून एक आपल्याला खरंच, म्हणजे स्वतःसाठी नेहमी असं वाक्य एक ठेवायचं की हे मला मिळालेलं, मला मिळालं कारण ह्या विश्वाचं किंवा ह्या नेचरची माझ्यावर कृपा होते. तो नेचर आपल्यावर कृपा केव्हा करतो, कोणाच्या तरी माध्यमातून करून घेतो आपली सेवा, किंवा आपल्यासाठी जे काही करून घेतो ते देतो. तर तो लोकांच्या परिस्थितीच्या माध्यमातून, तर त्या माध्यमाचंच आपल्याला धन्यवाद करायचंय, कृतज्ञता व्यक्त करायचंय. ठीक आहे, समजलं. चला आज आपण याला याच्याने बघूया, मेडिटेशनच्या याच्यात बघूया, ठीक आहे. कुणाला प्रश्न असतील तर जरूर विचारा. थोडस आपण मेडिटेशन करूया. शांत बसा, डिस्टर्ब होणार नाही याची काळजी घ्या. येस. आज थोडी वेगळी लावते. हं. चला, शांतपणे बसा, डोळे बंद करा. पाठीचा कणा ताठ असू द्या. अरे, काय झालं.
पॉज केलं का? नाही. परत क्लिक कर. स्टॉप शेअर करते. शांतपणे श्वास आत घ्या आणि हळूवार बाहेर सोडा. श्वास घेताना आपल्या हृदयाच्या केंद्रावर लक्ष द्या. एक सौम्य सोनेरी सुंदर असा प्रकाश आहे, जो प्रेमाने झळकतो आहे, प्रकाशतो आहे. आणि त्या सुंदर सोनेरी प्रकाशात स्वतःला पूर्णपणे विसर्जित करून टाका, एकरूप करून द्या. म्हणजे शरीरामध्ये तुमचा सोनेरी प्रकाश, शरीराच्या आतमध्ये, शरीराच्या बाहेर, शरीरावर तुमचं सोनेरी प्रकाश तुम्ही नाहून निघालेले आहात. सुंदर प्रकाशात स्वतःच्या आवाजात स्वतःला बोला, मी कृतज्ञ आहे या श्वासासाठी, या शरीरासाठी, या क्षणासाठी. करा स्वतःचा कृतज्ञपणा. आज तुमचा श्वास शांत सायलेंटली आपोआप चालतो आहे.